बाप्पा, आपल्या भारत देशात काय चालले हो दिवसेंदिवस? फिरायला जावं तर टेररिस्ट गोळी मारून मारून टाकतात. विमानाने कुठेतरी जावं तर विमानच कुठेतरी क्रॅश होते. कोणाचं सेलिब्रेशन बघायला जावं तर तिथं चिरडून मरते. काय चाललंय काय समजत नाही देवा. तुझं तर नामस्मरण अखंड झाले. विमानात बसलेल्यांनी तुला नाही वाटत का नसं केलं तुझं नामस्मरण? काय देवा, काय समजत नाही मला. बघ, चालू असलेले कलियुग आहे आणि त्यामध्ये मी नक्कीच तुमच्या सोबतही आहे. पण तुमचे प्रारब्ध हे तुमच्या सोबतच असतात. हे सगळं लिहिलेलं आहे. त्यात बदलण्याचा अधिकार खुद्द ब्रह्मदेवाला सुद्धा नाही आहे. त्यामुळे मी तुझं संकट मात्र कमी करू शकतो, पण संकट पूर्णपणे नष्ट नाही करू शकत. काही नाही, येणाऱ्या संकटांना बिनधास्त सामोरे जा. नामस्मरण कर, मी अखंड तुझ्या सोबतही आहे. हो बाप्पा, मी समजलोय. बोटावरचं नखावर आणण्याची ताकद तुमच्यात आहे. हे मात्र समजले की संकट पूर्णपणे तुम्ही नष्ट नाही करू शकत, पण त्या संकटांना सामोरे जाण्याचं बळ नक्कीच तुम्ही देऊ शकतात. गणपती बाप्पा मोरया. तथास्तु.